नमस्कार. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. गुरुचा सन्मान बाळगणे हा आपलं कर्तव्य आहे, मान्य आहे. पण एक उदाहरण देतो ते असं की ज्यावेळेस दगडामध्ये देव बनवला जातो त्यावेळेस मूर्तिकार त्या दगडाला शिणी आणि हातोडीचा मार देतो आणि मग ती मूर्ती देवपणामध्ये येते. तसंच दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही एखाद्या गुरुकडे तुमचा मुलगा पाठवला असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, गुरुचा सन्मान हा केलाच केला पाहिजे. तुमचा मुलगा जर गुरुने त्याला शिक्षा केली असेल तर त्या शिक्षेचा कधी गैरसमज करायचा नाही, कारण त्या गुरुला माहिती आहे की तुमच्या मुलामध्ये कोणते उपजत गुण आहेत आणि म्हणून ते उपजत गुण करण्यासाठी किंवा त्याला उपयोगी येण्यासाठी किंवा त्याला एक चांगला नागरिक बनवण्याचा प्रामाणिक प्रयत्न असतो आणि म्हणून त्याला कधीतरी शिक्षा करतो. मग शिक्षा ही जर असेल, शिक्षा असेल तरच माणूस शिकतो, म्हणून शिक्षा करणाऱ्या गुरुला कधीही टार्गेट करू नका. म्हणून लक्षात ठेवा, गुरु कधीही भेदभाव करत नाही. गुरु एका विद्यार्थ्याला बनवू शकतो, घडवू शकतो आणि त्याचं नुकसान करूही शकतो. म्हणून याच्या दिवशी, गुरुपौर्णिमेच्या दिवशी फक्त गुरुचा सन्मान करा, कधीही गैरसमज करू नका. एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे. नमस्कार.